होतं नेते, कसल्याला निवडून दिलं? नाही वाण नाही, गुण नाही, नाही बोलणं नाही ना चाललं नाही. आता कोणीतरी म्हणाले त्याला बैल घेते तरी पुष्टा मोडून पाहिजे, पाठीवर हात मारून पाहिजे, बैल लवला तरच घेते. बसक्या घेईल कोणी? नांगराच्या उपयोगाचा नाही, वक्राच्याही नाही, आणि पटाले तर हा धावतच नाही. असा बैल घेतला, काय उपयोगाचा आहे तो बैल? चालला पाहिजे. आता उन्हाळा आला, माठ घ्यायला जाताना थंडा पाण्याचा कसा फिरून पाहता, भोवतालून 150 रुपयाचा माठ 4 वेळा टंगटंग टंगटंग वाजला का घेते? घेते ना, बिना वाजता घेते कोणी? घेता का? उन्हाळ्यामध्ये थंड पाण्याचं माठ मडका वाजवल्याशिवाय घेता का कोणी? आणि हा बिना वाजवताच डपटप डपटप करते. त्याला घेऊन आल्या 10 वर्ष वाया गेले. आहे ना बुडव्या, गरीबाचे पैसे बुडवला पतसंस्थेत. खाला की नाही गरीबाचे पैसे? या गरीबाचे पैसे खाणाऱ्याला मत देणार आहात का? हा प्रत्येकाला प्रश्न विचारा. आणि नेत्याला यानंतर खरं तर फिरण्याचा अधिकार नाही. काय केलंय? 12 तास 18 तासाची वीज कायम. लहान पोरग रात्री उठून रडत असते, माय समजवत असतो, बाहक तावेलानं पोराला हवा घालत असतो. ही अवस्था महाराष्ट्राची करून ठेवली, या राज्याची आणि या तालुक्याची करून ठेवली. काय इथे राहणारे माणसं नाही, जनावर आहेत. खासदार आणि आमदार, लाज वाटत नाही तुम्हाला? अरे तुमच्या जिंदगीला सत्ता बदलून द्या, एकेकाचा दरवाजा बनवल्याशिवाय वनेट्टीवर राहणार नाही, हे तुम्हाला मी वचन देतो. काम पाहिजे ना. एकाचा एक चालतच नाही. दुसरी गाय आहे, पाये हलवत नाही, शेपुटही हलवत नाही, पण साठी दूधही देत नाही. तो कृष्णा बोगटा बाका, कायचा भुरक्याचा बाका, अंबाडीचा बाका राहून चालते, नवर चारा खात जाईल, शेपूट हलवतच नाही, लाता मारतच नाही. अरे लाता मारला तरी चालते, पण गाय दूध देणारी पाहिजे ना. भाकड गाय आणल्या लेकावा आणि पोचल्या 10 वर्ष, म्हणून सत्यानाश झाला या मतदारसंघाचा. आता सत्यानाश करू नका, ही विनंती करायला तुम्हाला आलो आहे, ही विनंती करायला आलो.